काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा अंधेकर टोळीवर कारवाईचा बडगा उगारलेला पाहायला मिळतो। मी पुण्यातील भवानीपेठ परिसरामध्ये आहे, गणेशपेठ परिसरामध्ये आहे। इथे आपण बघतोय की इथे जे वारकरी भवन होतं, जे अंधेकर कुटुंबियांकडून अंधेकर टोळीकडून जे अनधिकृतरित्या बांधण्यात आलं होतं, त्याच्यावर आता सध्या कारवाई सुरू आहे। सकाळपासूनच ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून केली जाते। मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा आणि पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा फौजफाटा अजूनही पाहायला मिळतो आणि जेसीबीच्या सहाय्याने इथलं जे सगळं अनधिकृत बांधकाम आहे तर ते पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता सुद्धा इथे बघतोय हे जे पाडलेले अवशेष आहेत ते खाली आपल्याला पाहायला मिळतात। अगदी इथून काही अंतरावरच पालखी विठोबा मंदिर असेल, त्यासोबतच तर जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी पुण्यातल्या पालख्या ज्या आहेत दोन ठिकाणी विसाव्याला असतात, तर ते तिकडनं तिथे राहणारे वारकरी जे आहेत ते या भागामध्ये सुद्धा यायचे। आणि आता हे जे आपण बघतोय, मी उभी आहे, हे सुद्धा बांधकाम जे आहे अनधिकृतरित्या हे सगळं उभारलेलं आहे, तर ते सुद्धा आता काही वेळात पाडलं जाणार आहे। पालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, तर याच्यातून हे सगळं अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडलं जातं। आपण बघितलं की मागच्या काही महिन्यांपासून जे अंधेकर टोळी आहे तर त्यांचं जे काही अनधिकृत बांधकाम असेल किंवा जे काही अनधिकृतरित्या त्यांनी इथे साम्राज्य उभं केलेलं होतं, तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला पाहायला मिळत होता। आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा हा सर्व जो कारवाईचा बडगा आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतोय। मी आता जिथे उभे आहे हे वारकरी भवन जे आहे तर ते सुद्धा आता पाडलं जाणार आहे। बराच मोठा हा संपूर्ण भाग आहे जिथे त्यांनी हे अनधिकृतरित्या सगळं बांधकाम केलेलं होतं। आपण बघितलं की वनराज अंधेकरच्या नावावर असणारी जी पानपोई होती, त्यासोबतच त्यांचं राहतं घर असेल, त्यासोबतच त्यांचं नाव असणाऱ्या ज्या कंपनी आहेत, अशा प्रत्येक अनधिकृत गोष्ट जी आहे, बांधकाम जी आहे ती पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडून पाडण्यात आलेली आहे। आणि आता सुद्धा अशाच प्रकारची कारवाई जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।